नमस्कार, मी वैष्णवी राऊत या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि अगदी महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे आपण जाणून घेऊयात। अजित पवारांच्या निधनानंतर एकीकडे मंत्रिमंडळात फेरबदल होणार अशा चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्ष एकत्रित करण्याबाबतचा अंतिम निर्णय पवार कुटुंब एकत्र बसून घेणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दोन्ही पक्ष एक करण्याबाबत पुढील काही दिवसांतच पवार कुटुंबीय एकत्रित बसतील आणि चर्चा करतील। शरद पवार याबाबत अंतिम निर्णय घेणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। पक्ष एकत्रित करण्याच्या आधीच्या चर्चेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा सुप्रिया सुळे, शरद पवार, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे हे सहभागी होते। त्यामुळे आता अजित पवार नसल्यामुळे पवार कुटुंबीय एकत्रित बसून कोणता निर्णय घेतायत, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी थेट आपल्या सोबत जोडले गेलेत। सागर, आता एकीकरणाच्या या बातम्या सुरू झालेल्या आहेत। एकीकडे आपण पाहतो वेळोवेळी तशा चर्चा सुद्धा समोर आल्या होत्या आणि भेटीगाठी होण्याचं कारणही तेच आहे असं सांगितलं जात होतं। मात्र आता पवार कुटुंब एकत्र बसणार आहे, दोन्ही राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते एकत्र बसणार आहे आणि अंतिम निर्णय हे खुद्द शरद पवार घेतील असं बोललं जात आहे। दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरणाच्या चर्चा खूप जोरदार सुरू होत्या आणि त्याच्या संदर्भातल्या काही बैठका देखील पक्षांच्या काही प्रमुख नेत्यांच्या होत होत्या। अशा परिस्थितीत आता याला दुजोरा देणारे काही मतं राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे सुद्धा येताना दिसून येत आहेत। पण दुसरीकडे अंतिम हा निर्णय जो आहे तो संपूर्ण पवार परिवारच घेतला जाईल असं सांगितलं जातं। पुढच्या काही दिवसांमध्ये पवार परिवार या संदर्भात एकत्रित बसून चर्चा करेल आणि अर्थात याबाबतचा अंतिम निर्णय होईल। शरद पवार हे सर्वेसर्वा या पक्षाचा आहेत आणि दोन्ही पक्षाच्या एकत्रीकरणाबाबतचा सुद्धा त्यांचा शब्द अंतिम राहील असं सांगण्यात येतं। सुमित्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांची सुद्धा याबाबतची मतं फार महत्त्वाची असणार आहेत, पण अंतिम शब्द हा शरद पवारांचाच असेल आणि त्यानंतरनं याबाबतच्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडतील असं सांगण्यात आलेलं आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतरनं याबाबतच्या काही महत्त्वाचे विषय समोर येतील आणि त्याबाबतचे अंतिम निर्णय होतील असं सांगण्यात आलेलं आहे। सागर, खरं तर अजित पवार सुद्धा यासाठी अनुकूल असल्याचं आपण पाहिलं होतं की तसं चर्चा होत्या आणि त्यानुसार त्यांनी वर्षभरापासून ते प्रयत्न करताना दिसले होते। म्हणून आता पाहावं लागेल की शरद पवार आणि हे दोन्ही राष्ट्रवादी अजित पवारांचा हा जो मानस होता, त्यांची इच्छा होती, ते पूर्ण करतायत का। धन्यवाद, अगदी सविस्तर अपडेट आपण दिलीत।